तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मी पी एम किसान योजना याच्यावरती एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेतकरी बांधवांनो, मी पण तुमच्यासारखाच एक शेतकरी पुत्र आहे. मला फक्त तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब पाहिजे. शेवट काय होतं, व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत. त्यासाठी आधी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी आणि बंधनकारक अपात्र शेतकऱ्याचे अर्ज होणार बाद याच्यावरती आज तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचण्यासाठी आता प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते गेल्या काही काळापासून तांत्रिक अडचणीमुळे किंवा महत्त्वाच्या अभावामुळे रखडले आहेत, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. या नवीन मोहिमेमुळे अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून कायमची वगळली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांचे अडकलेले हप्ते पुन्हा मिळण्याचे चिन्हे आहेत. शेतकरी बांधवांनो, फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी कशासाठी आणि कोणाला आवश्यक आहे, तर हे जाणून घेऊया. तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये संस्थापक लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश अशा लोकांना शोध घेणे आहे जे पात्र नसतानाही सरकारी निधीचा लाभ घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकली आहे, जे आयकर भरतात किंवा ज्यांच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा सर्वांची आता सूक्ष्म पडताळणी तपासणी केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्या 2 ते 3 हप्त्यापासून रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाचे अधिकारी आता थेट गावोगावी जाऊन लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची आणि जमिनीची पाहणी खात्री करणार आहेत. अपात्रते, निषेध आणि बाद होणाऱ्या लाभार्थ्यांची वर्गणी काय आहे, तर या पडताळणी मोहिमेत काही विशिष्ट निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. सरकारी सेवेतील निवृत्त कर्मचारी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती आणि संवैधानिक पदे भूषवलेले लोक या योजनेसाठी अपात्र ठरले जात आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात प्रत्येक कर भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज देखील या प्रक्रियेत बाद केले जाणार आहेत. विशेष मयत लाभार्थ्यांचे नाव सुरू असलेले हप्ते रोखण्यासाठी आणि ती रक्कम वारंवार नावे करण्यासाठी ही पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असेल, तर त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या रकमेची वसुली करण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमची काही चूक असेल तर ती लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त करून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. त्यासाठी एक लाईक नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.